काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची आज नांदेड शहरातील नवा मोंढा भागात सभा पार पडणार आहे। आपण जर बघितलं तर त्या सभेची काँग्रेसच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे आणि हाच तो जे आहे ते मुख्य स्टेज असणार आहे आणि याच स्टेजवरून जे आहे ते खासदार राहुल गांधी जे आहे ते काँग्रेस कार्यकर्ते नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत। या स्टेजचं विशेष म्हणजे सर्वांसाठी समान खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत। विशेष करून राहुल गांधीसाठी सारखीच खुर्ची या ठिकाणी ठेवण्यात आली आहे आणि हा भव्य दिव्य असा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आला आहे आणि हा संपूर्ण आपण मंडप या ठिकाणी बघतोय। गेल्या काही दिवसापासून या मंडप उभारण्याचं काम पूर्ण झालं होतं, तयारी पूर्ण करण्यात येत होती आणि हा मंडप आता जो आहे तो पूर्णपणे तयार झालाय आणि नागरिकांना बसण्यासाठी सुसज्ज अशी आसन व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आली आहे। जवळपास 60,000 नागरिक बसतील अशी आसन व्यवस्था केल्याची माहिती आपल्याला आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे। खरं तर काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झाल्यामुळे विधानसभेसोबत नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लागली आहे आणि नांदेड लोकसभेसाठी जे आहे ते काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघापैकी 6 विधानसभेवर काँग्रेसचे उमेदवार आहेत। एकंदरीत नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभेच्या उमेदवारांसाठी खासदार राहुल गांधी यांची सभा महत्त्वपूर्ण असणार आहे। 9 नोव्हेंबर रोजी नांदेड शहरात नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली होती, त्यानंतर जे आहे ते आज राहुल गांधी यांची सभा पार पडते। खरं तर काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी यांचा हा दुसरा नांदेड दौरा आहे। मात्र जाहीरपणे जे आहे ते राहुल गांधी यांची ही पहिलीच सभा होत आहे, त्यामुळे जे 2 दिवसापूर्वी झालेली नरेंद्र मोदी यांची सभा, काँग्रेसचे नेते खासदार अशोक चव्हाण यांचा भाजपात झालेला प्रवेश आणि आजची राहुल गांधी यांची सभा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे। आता नांदेडच्या सभेतून खासदार राहुल गांधी काय बोलतात आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ही सभा किती निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहे हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आम्ही दहादोंडेसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।